नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आयबीपीएस मार्फत सर्व बँकांसाठी क्लर्क या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्या परीक्षेबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती मिळून जाईल। मित्रांनो, ही जी भरती आहे ती भरती सर्व बँकांसाठी आहे आणि ही भरती पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये होणार आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठीही खूप चांगल्या जागा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। तर ही जी भरतीची ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आपल्याला करायचं आहे ते आपल्याला 1/7/2024 पासून ते 21/7/2024 पर्यंत आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे आणि तुम्हाला फी ही कधीपर्यंत भरायची आहे? ऑनलाईन 21/7/2024 पर्यंत तुम्ही ती जी फी आहे ती फी भरू शकता। परीक्षा जी आहे ती साधारणतः ऑगस्ट 2024 मध्ये होऊ शकते। एक टेंटेटिव्ह तारखा आहेत या परीक्षेच्या, तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे एज लिमिट वगैरे किती दिला असणार आहे। तर बघा, इथं नॅशनॅलिटी कोणती असली पाहिजे हे दिलेलं आहे। इंडियन नॅशनॅलिटी तुमची इंडियन असली पाहिजे। त्याच्यानंतर एज लिमिट जे आहे ती मिनिमम तुम्हाला 20 वर्ष आणि मॅक्झिमम तुम्हाला 28 वर्ष इथं एज सांगितलेलं आहे। त्याचबरोबर जर तुम्ही कॅटेगरी मधून येत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। ते कशा पद्धतीने आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये किती एज रिलॅक्सेशन आहे हे गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे दिलेलं आहे। तर तेही तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। ती माहिती मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेली आहे की फी जी असणार आहे ती ऑनलाईन आपल्याला ऍप्लिकेशन फी किती भरावं लागणार आहे। बघा, इथे ज्या कास्ट दिलेल्या आहेत या कास्टसाठी किती आहे तर 175 रुपये फी आहे। बाकीच्या कास्टसाठी किती परीक्षा फी आहे तर 850 रुपये इन्क्लुझिव्ह ऑफ जीएसटी एवढी फी देण्यात आलेली आहे। आणि इथे तुम्हाला परीक्षेचं जे स्ट्रक्चर आहे ते परीक्षेचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असणार आहे तेही देण्यात आलेलं आहे की तुम्हाला इंग्लिश लँग्वेज असेल, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग असेल, अशी टोटल तुमची 100 मार्काची परीक्षा असणार आहे। आणि तुम्हाला बघा इथं मॅक्झिमम मार्क किती पाडायचे आहेत तेही दिलेलं आहे। 100 पैकी क्वेश्चन किती आहेत तेही तुम्हाला इथं दिलेलं आहे। तर अशी ही 100 मार्काची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं टोटल टायमिंग जो आहे तो 60 मिनिटांचा टायमिंग देण्यात आलेला आहे मित्रांनो। त्याच्यानंतर ही परीक्षा 2 ग्रुपमध्ये होते। हा पहिला प्रिमिलरी ग्रुप आहे, प्रिमिलरी एक्झाम आहे, आणि त्याच्यानंतरची आहे मेन एक्झाम तुमची असणार आहे। मेन एक्झाम तुमची किती मार्काची आहे तर मेन एक्झाम तुमची 200 मार्काची मेन एक्झाम आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 160 मिनिटाचं टायमिंग देण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये बघा, सिलेबस मध्ये काय विचारलं जाणार आहे, जनरल फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अशा ह्या तुमच्या टेस्ट होणार आहेत। आणि ही परीक्षा किती मार्काची आहे तर 200 मार्काची ही परीक्षा असणार आहे। तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या इथं वेबसाईट दिलेल्या आहेत। या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो ऑनलाईन फॉर्म ही मित्रांनो तुम्ही भरू शकता। त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की पूर्ण महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत ते आपल्याला पाहायचं आहे। बघा, महाराष्ट्रासाठी एकूण जागा किती आहेत तर इथं तुम्हाला जागा दिलेल्या आहेत। टोटल 590 जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्रासाठी आहेत। आणि कास्ट कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने त्या जागांचं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे तेही तुम्ही पाहू शकता मित्रांनो। हे जो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला ज्या वेबसाईट दिलेल्या आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता। आणि याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असतील की जी आयबीपीएस ची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला सर्व डॉक्युमेंट वगैरे जे आहेत त्या डॉक्युमेंट इथं तुम्हाला अपलोड करायचे आहे। आणि याच्यासाठीचं जे काही क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे ते मित्रांनो, क्वालिफिकेशन मिनिमम तुमचं ग्रॅज्युएशन हे क्वालिफिकेशन असलं पाहिजे, हे इथं देण्यात आलेलं आहे। तुमचं मिनिमम ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुम्हाला बँकेमध्ये जॉब करण्याची इच्छा असेल तर मित्रांनो, जागा ही खूप चांगल्या देण्यात आलेल्या आहेत। 560 जागा इथं देण्यात आलेल्या आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की कोणकोणत्या बँकांचा समावेश आहे तेही आपण इथं पाहूया। बघा, इथं कोणकोणत्या बँकांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे। बँक ऑफ बडोदा असेल, कॅनरा बँक असेल, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, इको बँक आहे, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब सिंध बँक, या ज्या काही बँका आहेत त्या सर्व बँकांसाठीची ही परीक्षा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि या भरतीबाबत तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंका तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.